खूप पहिला फर्स्ट डे नर्सरीला तिच्यावर काल आलो तुमच्या जवळ न्यायला माहिती काय ते मोठं गेल्या वर्षी नेला मी मोठे अच्छा याची नाही का लाकडाची पापड भाले हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजले आहेत 8 आणि विहान गेला स्कूलला. तर आज कियाराचा फर्स्ट डे आहे. तिला आता उठवताय वैभव. तर तिला आम्ही 9 वाजता इथून सोडवू आणि 9:15 वाजता वाटतं स्कूल आहे तिची. तर तिला मला टेन्शन आलं टिफिनला. तर बघू आता इथून मी तिला दूध पोळी देऊन आणि डब्याला भेंडीची भाजी पोळी देईल. ते तिचा फर्स्ट डे. तिला तुम्हाला दाखवेलच नंतर. कियारा उठ स्कूलला जायचं ना. हा स्कूलला जायचं ना. काय काय झोपू नको झोपू नको. उठा उठा उठा. आमची कियारा रेडी स्कूलसाठी. तिचा उद्या युनिफॉर्म येईल. परवापासून तिचा युनिफॉर्म असेल. आता हा रेग्युलर घालून दिलेला आहे. तिची वॉटर बॉटल काल घेतली हो ना. पिंक मागे दाखव. बॅग दाखव तुझी युनिकॉर्नची. युनिकॉर्नची बॅग कियाराची. आणि अशी पोणी घालून दिलेली आहे. मस्त मस्त. कियाराने सांगितलं बरं का ते हे घालायला पोणी अशा 2 घालून दे म्हणे. हो ना कियारा. आज फर्स्ट डे आणि ड्रेस आल्यावर किती छान दिसेल ती ना कियारा. हा युनिफॉर्म आल्यावर खूप मस्त दिसणार आहे आमची कियारा. काय हा तर अशी रेडी झालेली आहे. आणि परवापासून मग शूज ना घातील कियाराचे. ब्लॅक व्हाईट शूज घातील. आज संडे. तशी रेडी होते आमची कियारा. तिची टिफिन दिलेला आहे तिला. वॉटर बॉटल आहे. भाजीपोळी खाणार आहे ना कियारा आमची. चला ऐकलं का. माही पर्स ना ती टोपलीची पर्स. फोटो द्यावा लागतील ना. फोटोच द्यावा लागतील ना आज तिचे. आता कियाराला आम्ही पोचवायला चाललो स्कूलला. हो ना कियारा. आणि माझा स्वयंपाक पण रेडी आहे. आल्यानंतर मग एक्सरसाइज वगैरे करून परत तिला 12 वाजता घ्यायला जायचं. आजी बघ वरती बायकर बायकर ना. कियाराची स्कूल आलेली आहे. हो ना. चला लवकर आलं का 15 मिनिट. खूप पहिला फर्स्ट डे नर्सरीला तिच्यावर काल आलो 11:15 11:30 कियारा बाय बाय. जा आम्ही इथेच थांबतो हा गेटवर. हा जा. खूप मला दिसले ना तिला.
कियाराला सोडलंय, गेली, तिचे बुक्स पण भेटलेले. तर कियाराला सोडून आम्ही आलो आणि खूप असं हे वाटत होतं, म्हटलं रडेल का काय. एकदम रडली तर एकदम इमोशनल मी पण होऊन जाते, पण ती रडली नाही. तिला इतकं छान वाटलं, म्हणजे तिथल्या मुलींना बघून ती लगेच एकदम एक्सायटेड झाली आणि मध्ये गेली. आता मध्ये काय माहिती, आता ती शाळा सुटल्यावर कळेल तिच्या चेहऱ्यावरून रडली होती की नाही. तर मला कसं तरी वाटत होतं की म्हटलं कसं काय जाणार, मला खूप टेन्शन आलेलं. तर कसं एकदा ॲडमिशन झालं म्हणजे पहिला दिवस तिथून जसं शिक्षणाला सुरुवात होती तसं आयुष्यभर शिक्षणातच अडकून जातं, बिझी होऊन जातात मुलं तेव्हापासून. तर खूप म्हणजे आयुष्य डेंजर म्हणजे असं असतं की एकदा शाळेत जायला लागलं की तिथून डायरेक्ट अभ्यास अभ्यास अभ्यास, जोपर्यंत काही लागत नाही नोकरीला वगैरे तोपर्यंत शिक्षण चालूच राहणार. आणि तेच तर कियाला गेली, खूप छान वाटतं. आता तिला ना 10:30ला इथून निघावं लागेल घ्यायला, 11 वाजता तिची स्कूल सुटणार आहे. तर बघू आता, तिला टिफिन दिलेला आहे, मस्त टिफिन खोलून तिला दाखवला, मग तिला खोलता आला टिफिन आणि बॉटल पण मस्त यूज करते ती आता. तर तेच आता थोड्या वेळाने घ्यायला जाऊ आम्ही, म्हणजे मीच जाणार आणि बघू तिची रिॲक्शन सुटली की शाळा. कियारा आली आमची. छान वाटलं तुला? आवडलं? बापरे. तिला स्कूल आवडली बरं का. कियारा, तुला जायचं ना, किती मुलं होते? किती होते? 10. बापरे, बरोबर आहे ना, 200 बरोबर आहे ना. अरे नाही ना, बरोबर 200. कोणतं म्हटलेले? कापूस मशीन का ब्लेड आता है ना, बोलते वक्त बोलना तर इथे ना बाजार चालवतो, तर इथे अडकिते वगैरे बघू शकता. बरं, मला नाही माहिती, मला बघा. तुमच्या जवळ न्यायला माहिती काय ते मोठं गेल्या वर्षी नेलं, ही मोठे थोडीशी मागं बस, जे रस्ता त्यांना यायला जायला बघा. चांगलं आहे त्यांनी दिला तो का?
झाली आपली. हे बघ चांद पापलेट किती आले. चांद पापलेट तिथेच आहे का खेकडे. तरी ते फिश मार्केटला आलेलो आहे. मस्त आता फिश घेतो काहीतरी. मग तिथे असेल ना ते. मोठा मासा तो पण मोठा होता. बापरे किती सारे मासे हे. प्लस फिश मार्केटमध्ये गेलो होतो. क्रॅब खायचे होते कधीचे. तर क्रॅब आणलेले भेटलेले मस्त. तर बघू शकता इथे विहान दाखवतोय. तर याच्यात आहे 1 किलोच्या वरती असतील ना. तर खूपच महाग आहे. कारण खाल्लेच पाहिजे. आणि खेकडी कशा महागच भेटतात. हा ब्लॅक क्रॅब आहे. तर खूप महाग आहे. डायरेक्ट म्हणजे 600-700 रुपये किलो. किंवा गावात तिकडे गेलं तर चांगल्या ठिकाणी अजून 800-700-800 किलो मिळतात रुपयाने. तर भेटलेले आहे पण नव्हतं चांगलं. बघितलं इकडे तिकडे खूप फिरलो भेटल्याच नाही. मग येताना आम्हाला एका माणसाकडे दिसल्या तेव्हा घेऊन आलो. तर आज मस्त क्रॅब करी म्हणजे खेकडा रस्सा. तो पण काय मसाल्याचा खेकडा रस्सा तयार करणार आहे. त्याच्यासोबत चपात्या आणि भात एवढा असणार आहे. तर आता त्याच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहे. नंतर त्या क्लीन करून आणि मग मी तुम्हाला रेसिपी दाखवेलच क्रॅब करीची, क्रॅब रस्स्याची. खेकडा रस्सा ठेव विहान तिकडे. विहानला आवडतो खेकडा रस्सा. तर आम्ही ना खेकडं म्हणजे असे खाण्यासाठी एक हे चांगलेलं आहे. तेव्हा बिग बाजार होता ना त्यावेळेस तिथून घेतलेलं आहे. नांगे फोडायचं. तर बघू शकता क्रॅब कटर काय म्हणतात त्याला, क्रॅब कटर. तर असं आणलेलं आहे त्याच्यासाठी. हा मग ते क्रॅब साठी पण वापरता. तर हे आणलेलं आहे. चला आता ना पीठच संपलं होतं तर दळण पण आणायचं आहे. आणि 2-1 भाज्या आणायच्या उद्यासाठी टिफिनला कियारा आणि विहानसाठी. कारण आज संडे उद्या मंडे. तर उद्या टिफिन लागणार. तर 2-1 भाज्या आणेल. आणि इथे पीठ पण मी मोजून म्हणजे गहू मोजून ठेवले. ते पण दळून आणायचे. आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागणार. आणि तुम्हाला खेकडा रस्साची रेसिपी पण दाखवणार. चला घरी आलो पीठ दळून. आणि इथे ना वैभव काढताय क्रॅब. तर इतकी मजा येते ना ते असे करून. आणि मग ते नांगे काढावे लागतात. तर बघू शकता आईना सुद्धा येतात खेकडी वगैरे क्लीन करता वगैरे. मला तर बिलकुल नाही. मी तर खूप घाबरते. पण वैभव ह्या पद्धतीने करतात. बघू शकता मजा येते ना विहान. तर तुम्हाला दाखवते. तर अशी जाळी ठेवून आणि मग त्याची नांगी पकडायची. तेव्हा बघ ना देतात सोडून. तर इथे बघू शकतो हे काढलं आहे. काय क्रॅब काही नाही करत. बियाण बघ कसा. इथे बघू शकतो. इथे बाकीच्या अशा काळ्या पाहिजे ना खूप एकदम. तेव्हा चांगलं एकदम ब्लॅक. त्याच्यातच कर. त्याच्यात बाहेर नको ठेवू. हा बियाणला सुद्धा शिकून दिलं आहे. हो ना बिहान. मला भीतीच वाटते. एकदा तर कुठे पळाल्या होत्या. इकडे तिकडे पळाल्या होत्या पूर्ण. 2 दिवसांनी सापडलं होतं ना. इकडे मागे कोठी मागे. खतरनाक पण पकडणं. चपळ आहे का चपळ. नदीतल्या आहे ना. नदीतली ना त्या फार्म मधल्या असं ना. फार्म मधल्या ते थोड्या हे राहतात थोड्या शांत. पण ह्या ना नदीतल्या ओरिजिनल तर त्या एकदम चपळ राहतात. तिकडे तिकडे पळतात नसत्या. या ना हात लाव बरं. लाव बरं हात.
हे असं करायचं, असं हातावर हे असं घे, असं असं कोण करतं काय या अशी 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 करत होत्या. बाकीचं पुढचं अर्ध काम व्यान करतो. पापड भाजायचे. बरी डाळी कामात आली पकडायला. हे खेकडे. बाकी तर अशा पद्धतीने आता करतात ते. आता पूर्ण मग क्लीन करून वगैरे आणि त्याच्यानंतर मग आता मी आधी ना पीठ मळून पोळ्या वगैरे करून घेते, सगळं करून घेते, भात वगैरे. आणि शेवटी मग क्रॅब करी करणार. आणि ती काही लगेच होऊन जाते. जसे मासे पटकन शिजतात तसे खेकडी पण पटकन शिजून जातात. तर इथे ना खेकड्याचे जे पाय असतात ना ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे. तर आता हे ना ग्राइंड करून त्याचा रस्सा काढणार, म्हणजे स्टॉक काढणार आणि तो स्टॉक आपल्या रश्श्यामध्ये टाकायचा आहे. तर आता तुम्हाला दाखवते. तर इथे माझा भात पण झालेला आहे, चपात्या झालेल्या आहे. आता खेकडा रस्सा करायची तयारी. तर इथे मी तुम्हाला दाखवत होतो, मी पाय सगळे मिक्सर मध्ये काढून घेतले आणि ना मस्त स्टॉक तयार करून घेतलेला आहे. तो पण मस्त गाळून वगैरे. आणि इथे हे पण लागतं त्याच्यामधलं मेन पार्ट आहे, त्याच्याने छान टेस्ट येते. आणि काळा मसाला आहे. इथे ना आपलं कढीपत्ता, हिरवी मिरची घेतलेली मधीची. आणि हे सगळे आपलं ओरिजिनल पार्ट मोठे मोठे नांगे आणि याला बुंदे म्हणतात ते आहे. आणि इथे लसूण ठेचलेला आहे. तर मस्त त्याच्यात काय म्हणतात आपला खेकडा रस्सा करणार, काळा रस्सा तसं बनवणार होते. तर आता आपण मस्त खेकडी तयार करायची तयारी करू, म्हणजे तयार करू. तर इथे मी 4 चमच तेल टाकलेलं आहे. त्याच्यात टाकणार आहे मी आपला काळा मसाला, जो वाटलेला खोबरं, लसूण, आलं, कांदा असा मसाला. तर तो टाकते. याला थोडं ठेवू का? याला एवढं तर आता इथे मसाला टाकलेला आहे आपला काय म्हणता ओला मसाला. तर त्याच्यात मी टाकणार आहे हिरव्या मिरच्या 2-3 आणि कढीपत्ता टाकणार. तर इथे कढीपत्ता आणि आपल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. तर आता त्याच्यात टाकणार आहे जे कोल्हापूरमधून आणलेला काळा मसाला ना, तो पण टाकणार आहे मस्त. तर याच्यात पण भरपूर सारं खोबरं आहे. तर मी 2 चम्मच टाकते भरून, बस एवढंच टाकणार. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि आपलं लसूण कुटलेला थोडासा. आणि इथे घरचे मसाले आहे ना, त्याच्यामध्ये ना हळद टाकणार. नंतर मी केलेली धना पावडर 1 चम्मच आणि आपलं लाल तिखट ना 1 चम्मच टाकायचं, कारण खिकडी कसं थोडंसं गोडसर लागतात, मग थोडंसं तिखटच पाहिजे. मग 1 चम्मच बस एवढंच टाकणार. तरी इथे बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. अजून म्हणजे 1-2 सेकंद असं आपण परतून घ्यायचं छान. आणि त्याच्यात हे टाकायचं क्रॅब मधलंच आहे मेन पार्ट, याच्यानेच एकदम चव येते छान. हे टाकलेलं आहे. आणि आपल्या मेन तर आता याच्यात ह्या खेकडी आहे ना क्लीन केलेली एकदम, त्याच्यात टाकून घ्या. तर आता ही खेकडी सगळे मी याच्यात टाकून घेतलेल्या आहे, क्लीन केलेल्या. तर आता मीठ टाकणार मी याच्यात. जसं आपण चिकन वगैरे मटन करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला क्रॅब पण करायचे आहे. फक्त क्रॅब लवकर शिजून जातात. आता मीठ टाकलेलं आहे. आता झाकून वगैरे मस्त शिजू देऊ थोडंसं कमी गॅसवर. तर आता इथे मी सगळं आवरून देते.
तर तुम्ही असा मसाला सुद्धा करू शकता, नुसतं असं खाऊ शकता. असं किती छान दिसतंय बघू शकता. तर आता इथे झालेलं आहे. इथे आता आपण स्टॉक टाकून घेऊ. हा स्टॉक बघू शकता. तर याच्यामध्ये मीठ पण टाकलंय आणि मस्त आता बॉईल होऊन देऊ. मस्त असं घट्टपणा येईल बघू शकता. तर आपली क्रॅब करी एकदम रेडी होणार बघू शकता. मस्त. चला आता बॉईल घेऊन घेते. तर आपला खेकडा रस्सा ऑलमोस्ट झालाच आहे. तर बघू शकता इथे मस्त उकळी फुटलेली आहे आणि इथे छान मस्त होतोय. तर मी ना झाल्यानंतर थोड्या वेळ झाकून दिलं होतं 10 मिनिट. आता उघडून दिलं आणि आता 5 ते 10 मिनिट फक्त बॉईल होऊ देणार मस्त छानपैकी. आणि त्याच्यानंतर आपला खेकडा रस्सा एकदम रेडी होणार. माझं स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर पूर्ण झालं ना मी पण दाखवतेच नंतर. तर मस्त जेवण झालं. तुम्ही बघितलं लाईन आणि आम्ही सगळे बसलो जेवायला. इतक्या छान मस्त लागल्या. खेकडी खूप दिवसांनी खाल्ल्या आणि इथे डिशवॉशरला भांडे पण लावले. किचन पूर्ण क्लीन केलं. तर भाज्या निवडायच्या आहे मला आणि इथे डब्यांचा पसार दिसत असेल. उद्या सकाळची तयारी डब्बा. तर आता ह्या भाज्या ना निवडायच्या आहे मला. बटाटे ठेवते. पालक उद्या पालक डाळ असणार सकाळचं मेनू. वियांसाठी बटाट्याचे पराठे करणार आणि किराला बटाट्याची भाजी आणि चपाती असं देणार. तर असं स्वयंपाक असणार आहे. तर भाज्या निवडून घेते. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. कियाराचा फर्स्ट डे होता आज आणि ते पण नंतर फिश मार्केटमध्ये गेलो. मस्त क्रॅब आणले, खेकडी आणल्या मस्त आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवली. आय होप तुम्हाला आवडला असेल पूर्ण बघायला ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.